और दुवार पडली आहे. तिसरी ट्रिप गेली, आता चौथी ट्रिप आली. 7 वाजतला नाही तर चौथी ट्रिप. डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि हे एवढे इथं जमा आहेत. पोरी इथून वसाची गँग आहे. हेही वसा, तेही वसा, तेही वसा आणि एकदम तिच्या तिकडं वसा. आणि हा धीरूभाई अंबानीचा मजवा भाऊ. रवार पेमेंट. गाडीचा सामनेचा ब्रेक तुटला, तो सुधरवता आता आलो. घरी आलो आता. चला म्हणलो पोरल्या जाऊन याव्या भाऊ डायव्हर्सचा. तसा तर मंचुरियन खाईन म्हणलो, पण मंचुरियनचे दुकानं बंद होत्या. तर मग हे भोयरचे अच्छे भोजे खाता आता. आणि हा बस स्टॉपवर आहे दुकान, अजय चाय नाश्ता कोल्ड्रिंक सेंटर, ओरला मेन रोड. ज्याची चवी त्यालाच म्हणा. नाही मी सांगणारा कोण ना तुम्ही ऐकणारे कोण. आई गेली आहे बाहेर गावी कार्यक्रमावर. तर स्वयंपाक करून टाकशील म्हणलं लवकर जर काही येशील तर. चला म्हणलं मग पनीर घेऊन आणलो बड्यापैकी 100 रुपये. अरे बापरे, भांडेही घासायचे आहेत यार. राहू दे इकडं. 1 2 3 1 2 3 का 1 2 3 का 4 झाले भांड्यातून. आता नेक्स्ट बाहेरची झाडझूड. चला झाडू पण झाली. बापरे, एक वेळ झाडू सर्दी झाली रे. भात तर शिजलाच आहे म्हणा. आता थोड्या वेळात पोळ्या बनवासाठी कणिक फिलवत आहो. तर मला कणिक फिलवता नाही येत आहे. पोळ्या बनवता येते पण हे कणिक नाही फिलवत आहे. अशीच फिलवत का. झालं सगळं कापूप करून फक्त बनवायचा राहिला भाजी आणि पोळ्या. आणि पनीर बनवायचा झाला तर पहिलं तळाचा. झाल्या पोळ्या. पोळ्या पण बिलकुल गोल गोल आहेत भाई. थोडेसे जाड झाले यार, जरल्या थोडीशी आता नवीन. आणि भाजी भाई साहब खतरनाक तर्री. पनीरची भाजी, पनीर एक नंबर झाला. आईला इथलं पूर्ण कंप्लीट. कसं उडतही जात, कसा उडतही जात. हमारा सांज होणी दारात, सांज होणी दारात. मन गोजीर पाखर कसा उडतही जात. आणि करत तर नव्हतो म्हणा, पण नाही का सकाळीच आईला डब्बा बनवून देते 4 वाजता. तर पोळ्या आहे ते बनवायला बहुत टाईम लागते. तेवढ्या पायटल उठून करून देणे खूप जड जाते नाही का. बरेचसे जण आणत नाही, म्हणून एक दिवस चला म्हणलो आपण करून द्यावा. यात काय मोठा विषय तर नाही. येल पड्या
चला मग आजचा ब्लॉग इथं समाप्त करतो. धन्यवाद.